घरगुती ज्योतिषीय व वास्तुशास्त्रीय तोडगे 100% प्रभावी. नंबर 1, गुरुवारी मीठ टाकून फरशी पुसू नये, कारण गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे. मीठ हे शनी व राहू ग्रहांशी संबंधित आहे. गुरुवारी त्याचा उपयोग केल्यास बृहस्पती ग्रह रुष्ट होतो. याचा फायदा: बृहस्पती प्रसन्न राहतो, घरात लक्ष्मी, विद्या आणि सौख्य हे टिकून राहते. नंबर 2, सोमवारी झाडे लावावीत, कारण सोमवारी केलेले वृक्षारोपण चंद्रग्रहाला बलवान करते. याचा फायदा: मनशांती, घरात शांतता व सुख वाढते. नंबर 3, शनिवारी काळे तीळ पाण्यात सोडून घराच्या कोपऱ्यात शिंपडावेत, कारण शनिदोष, नकारात्मक शक्ती दूर होतात. याचा फायदा: घरात वादविवाद हे जे आहेत ते कमी होतात. नंबर 4, मंगळवारी तुळशीला पाणी घालू नये, कारण मंगळ व तुळशी यांचा विरोध आहे. याचा फायदा असा होईल तुम्हाला की घरात तुमच्या आरोग्य टिकून राहील. नंबर 5, शुक्रवारी पांढऱ्या वस्तूतून दान करावे, कारण ह्या असे केल्याने शुक्र बलवान होतो. याचा फायदा: वैवाहिक जीवन गोड राहते आणि ऐश्वर्य वाढते. नंबर 6, दर गुरुवारी घरात तुपाचा दिवा नक्कीच लावावा. तूप हे शक्यतोवर गाईचंच असावं. याचा फायदा तुम्हाला असा होईल की घरातील नकारात्मकता कमी होऊन लक्ष्मी प्रसन्नता मिळेल. नंबर 7, तुळशीच्या कुंडीत दर सोमवारी गंगाजल टाकावे, तुळशीला गंगाजल अर्पण करावे. याचा फायदा: घरात शांती, आरोग्य आणि सुख समृद्धी वाढते. नंबर 8, बुधवारी कावड्यांना तांदूळ टाकावेत. हा उपाय सकाळीच करावा. याचा फायदा: पूर्वजांची कृपा लाभते व अडथळे दूर होतात. नंबर 9, स्वयंपाकघरात मीठ भरलेलं पात्र हे नेहमी पूर्ण भरून ठेवावे. याचा फायदा: घरात धनप्राप्ती व अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. नंबर 10, संध्याकाळी झाडू लावू नये, झाडझूड करू नये. याचा फायदा: लक्ष्मी घरातच टिकते आणि पैशाची हानी कधीच होत नाही. नंबर 11, मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात दिवा लावा. दिवा शक्यतोवर तिळाच्या तेलाचा असावा. याचा फायदा: शत्रूंचा नाश होतो, अडथळे दूर होतात आणि तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढतो. नंबर 12, गुरुवारी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि पाणी अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करा. याचा फायदा असा होईल की तुमचा गुरुग्रह बळकट होतो, विवाहातील अडथळे सुद्धा दूर होतात. नंबर 13, घराच्या प्रवेशद्वारावर लसूण मिरची बांधा आणि प्रत्येक आठवड्याला म्हणजे गुरुवारी किंवा शनिवारी ते बदला. याचा फायदा असा होतो की नजर दोष दूर होतो व नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. नंबर 14, शुक्रवारी गरिबांना गूळ द्या. हा आपापल्या सोयीप्रमाणे. दान करताना नम्रतेने श्री लक्ष्मी प्रसन्न हो असा संकल्प करा. फायदा: लक्ष्मी प्रसन्न होते व धनप्राप्ती सहज होते. नंबर 15, दररोज देवघरात ताजे फुलं ठेवा. सुकलेली फुले काढून घ्यायची, कोमेजलेली फुले देवाला अर्पण करू नका. याचा फायदा: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व देवकृपा मिळते. नंबर 16, गुरुवारी घरात मीठ टाकून फरशी अजिबात पुसू नये. हा उपाय करणे खूप अपशकुनी मानले जाते. याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमच्या घरातील सुख आणि समृद्धी टिकून राहील. नंबर 17, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शक्यतो काळ्या तिळासह हा उपाय करा. याचा फायदा: शनिदोष शांत होतो, कर्ज व अडचणी सुद्धा दूर होतात. नंबर 18, घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचं रोप ठेवा. त्याला रोज सकाळी अंघोळीनंतर पाणी द्या. याचा फायदा: वास्तुदोष शांती मिळते व घरात सुख शांती टिकते. नंबर 19, सकाळी उठल्यावर पहिले पाणी व तांदूळ गाईला द्या. हा उपाय दररोज सातत्याने करावा. याचा फायदा: पापक्षालन होते आणि घरात सौख्य व समाधान टिकून राहते. नंबर 20, दर शुक्रवारी घर झाडून कचरा लगेचच बाहेर टाका. तो कचरा घरात रात्रभर ठेवू नका किंवा दिवसभर सुद्धा ठेवू नका. याचा फायदा असा होईल की अडचणी दूर होतात व धनवृद्धी होते. नंबर 21, प्रत्येक रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. हा उपाय सकाळी करायचा. पाण्यात तांदूळ व लाल फुले मिसळा. याचा फायदा: आरोग्य चांगलं राहते व तुम्हाला सरकारी कामांमध्ये यश मिळते.
नंबर 22, संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दिवा विझू देऊ नका. विशेषतः देवघरात नेहमी अखंड ज्योत असावी. कारण माहीत आहे का, अखंड ज्योत सुरू असल्याने पितृदोष दूर होतो व घरात दैवी शक्तीचे वासस्थान नेहमीच राहते. नंबर 23, गुरुवारी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत्र खावे. संत्र शक्यतो मंदिरातील प्रसाद स्वरूपात आणा. याचा फायदा बृहस्पती तुमचा बलवान होतो व घरात सौख्य नांदते. नंबर 24, शनिवारी पक्ष्यांना ज्वारी, बाजरी, तांदूळ आपापल्या सोयीप्रमाणे टाकावी. हे काम शक्यतो सकाळीच करा. फायदा याचा, शनी ग्रह हा जो आहे तुमचा प्रसन्न होतो व तुमच्यावरील संकटे कमी होतात. नंबर 25, दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा. दूध शुद्ध व थंडसर असावं. याचा फायदा चंद्रदोष कमी होतो व मनशांती मिळते. नंबर 26, घराच्या मुख्य दरवाजावर तोरण बांधा. केळीचे, आंब्याचे किंवा मग अशोकाच्या पानाचे. याचा फायदा असा होईल की घरात लक्ष्मीचा वास राहतो व वास्तुदोष कमी होतो. नंबर 27, पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला रात्री घरात धूप दिवा लावा. त्यात गुगल व लोबान टाका. याचा फायदा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या घरात सुख शांती नेहमीच राहते. नंबर 28, मंगळवारी मासे, पक्षी यांना दाणा पाणी द्या. त्यांच्यावर दया दाखवणे पुण्याचे काम मानले जाते. याचा फायदा, मंगळदोष शांती मिळते आणि तुमचं वैवाहिक आयुष्यसुद्धा सुधारते. नंबर 29, शेतकऱ्यांना बियाणे किंवा धान्य दान द्या. विशेषतः अमावस्येला हा उपाय खूप प्रभावी ठरतो, तेव्हा अमावस्येला नक्कीच करावा जर होत असेल तर. हा फायदा तुम्हाला असं होईल की तुमच्यावर पूर्वजांची कृपा लागते आणि कुटुंबावर संकट येत नाहीत. नंबर 30, दररोज सकाळी ओमकाराचा जप करा. किमान 11 वेळा तरी हा जप करायचा. ओम उच्चार करावा. याचा फायदा, मानसिक तणाव कमी होतो, घरात शांती व सकारात्मकता वाढते. नंबर 31, घरात गाईचं गोमित्र शिंपडून दर शुक्रवारी स्वच्छता करा. याचा फायदा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात लक्ष्मीचा वास होतो. नंबर 32, घराच्या मुख्य दरवाजाला दर मंगळवारी लाल कपडा बांधा, छोटासा. याचा फायदा, वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहते. नंबर 33, भाताच्या पहिल्या घासावर तूप घालून तो घास गाईला खाऊ घाला. याने पितृदोष शांती मिळते व घरात सुख शांती वाढते. नंबर 34, सकाळी लवकर तुळशीला पाणी घालून तुळशीजवळ दिवा लावायचा. याचा फायदा, घरात लक्ष्मीचे आगमन होते व आजार दूर होतात. नंबर 35, मंगळवारी हनुमानाला तेल लाडू अर्पण करा. याचा फायदा, कर्जबाजारीपणा कमी होतो व तुमचा आत्मविश्वास वाढतो. नंबर 36, घराच्या कोपऱ्यात काळं मीठ ठेवून ते मीठ दर शनिवारी बदला. याचा फायदा, नजर दोष व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. नंबर 37, दर गुरुवारी घरातल्या मुलींना पिवळी वस्तू जसे चना डाळ, हळद किंवा मग फळ इत्यादी वस्तू द्या. याचा फायदा, श्रीलक्ष्मी प्रसन्न राहते व घरात पैशाची कमतरता येत नाही. नंबर 38, नारळ फोडून ते मंदिरात अर्पण करा आणि त्याचा थोडासा प्रसाद घरी आणा. याचा फायदा, संकट दूर होतात व घरात शांती नांदते. नंबर 39, रोज सकाळी ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. याचा फायदा, मानसिक शांती लाभते व घरातील तणाव सुद्धा कमी होतो. नंबर 40, घराच्या ईशान्य कोपऱ्यात पांढऱ्या फुलांचा सुगंधी गजरा लावा. याचा फायदा, वास्तुदोष दूर होतो व घरात शांती सौहार्द राहते. नंबर 41, दर सोमवारी शिवाला दुधाचा अभिषेक करा. याचा फायदा, घरात वैर कलह नष्ट होतात व आरोग्य सुधारते. नंबर 42, शनिवारी पिंपळाच्या झाडाला गूळ अर्पण करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात व तुमचा प्रगतीचा मार्ग खुला होतो. नंबर 43, तुमच्या घरात कांदा लसूण नेहमीच झाकून ठेवा. हा उपाय केल्याने घरातील निगेटिव्हिटी एनर्जी पसरत नाही. नंबर 44, संध्याकाळी पश्चिम दिशेला तुपाचा दिवा नक्कीच लावायचा. ह्याने धनलाभाचे मार्ग जे आहेत ते लवकरात लवकर खुलतात. नंबर 45, दारात लिंबू मिरची नक्कीच लटवा. दर शनिवारी ते बदलून टाका. याचा फायदा, घरावरचा नजर दोष, वाईट शक्तीपासून वाचतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.